प्रवाशांना वाकोल्या दाखवत वायुवेगाने निघून न जाता आता नागपूर अजनी पुणे वंदे भारत एक्सप्रेस संतभूमी शेगाव येथे देखील थांबणार आहे। या वंदे भारतला थांबा देण्यात आल्याचं रेल्वेच्या शीर्षस्थ अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे। जिल्ह्यातील मृद व जलसंधारण विभागाच्या 2 मोठ्या कामांच्या ई-निविदा प्रक्रियेमध्ये खोटे आणि बनावट दस्तऐवज सादर करून शासनाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे। या प्रकरणात चंद्रपूर इरिगेशन कंत्राटदार वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष इंद्रकुमार महाजन उके राहणार नगेनाबाग चंद्रपूर यांच्यावर रामनगर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणी जिल्हा संधारण अधिकारी निलिमा मणपे यांनी तक्रार दाखल केली होती। नागपुरातील एका व्यक्तीला मनी लॉन्ड्रिंगच्या प्रकरणात कारवाईची भीती दाखवत डिजिटल अरेस्ट करून 23 लाखाचा गंडा घालण्यात आला होता। या प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी ओडिशातील भुवनेश्वरहून अटक केली आहे। सायबर सेलच्या पथकाने ही कारवाई केली आहे। मुंबई महापालिका निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना आणि मनसे एकत्र येऊन निवडणूक लढतील अशी चर्चा सुरू असतानाच मुंबईतील दी बेस्ट एम्प्लॉईज कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे। या सोसायटीसाठी 18 ऑगस्टला मतदान होणार आहे। या निवडणुकीसाठी ठाकरेंच्या शिवसेनेची बेस्ट कामगार सेना आणि मनसे बेस्ट कामगार सेना एकत्र आले आहेत। या निवडणुकीत उद्धव ठाकरेंची बेस्ट कामगार सेना आणि मनसेची बेस्ट कामगार कर्मचारी सेना यांची युती आहे। भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता असलेल्या शरणू हांडे प्रकरणावर बोलताना भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी थेट रोहित पवारांवर आरोप केलेत। गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्याचे स्टेनेस्टाईल अपहरण झाल्याची घटना गुरुवारी घडली होती। काही महिन्यांपूर्वी झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी अपहरण करून हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। मात्र या अपहरणाची माहिती मिळताच सोलापूर पोलिसांचे 4 पथक तत्काळ शोधासाठी रवाना करण्यात आले होते। 10च्या सुमारास अमित सुरवसे आणि त्याच्या साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यावरून आता राजकीय वातावरण तापलं असून आमदार सदाभाऊ खोत यांनीही रोहित पवारांचं तोंड आता शिवलंय का असा सवाल केला। मात्र रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत SIT चौकशीची मागणी केली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड दौरा केला। यावेळी पाहणी दरम्यान शहरातील वाहतूक कोंडी आणि वाढते नागरीकरणावर भाष्य करताना त्यांनी पुण्यात आणखी 3 महापालिकांची गरज व्यक्त केली। मात्र अजित पवारांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही पुणे दौऱ्यावर आले होते। त्यांना 3 महापालिकांसंदर्भात प्रश्न विचारला असता लगेच त्याची निकड नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। त्यामुळे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात पुण्यातील महापालिकांमधून वेगवेगळं मत असल्याचं पाहायला मिळालं। माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयावर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केले होते। त्यानंतर एकनाथ खडसे यांनी देखील चाकणकर यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला। यावरून आता वातावरण चांगलंच तापलं। जळगावच्या जामनेरमध्ये भाजपच्या वतीनं एकनाथ खडसे यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळत आंदोलन करण्यात आलं आहे। यावर प्रतिक्रिया देताना एकनाथ खडसे यांनी भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केलाय। बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान आणि त्याच्या कुटुंबाला सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे। भोपाळचे शेवटचे शासक नवाब हमीदुल्ला खान यांच्या वैयक्तिक मालमत्तेशी संबंधित वाद पुन्हा कनिष्ठ न्यायालयात पाठवण्याच्या मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेल्या याचिकेवर शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयानं सुनावणी केली। यानंतर सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती देण्यात आली आहे। 9 नंबरची रिपीट घेतोय। मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीत आपली एक खास ओळख निर्माण करणारे अभिनेते म्हणजे सचिन पिळगावकर हे चित्रपटांमुळे तसेच त्यांच्या अभिनयामुळे चर्चेत असतात। सचिन पिळगावकर हे नेहमी त्यांच्या चित्रपटांच्या तसेच त्यांच्या अनुभवाबद्दल सांगताना दिसतात। अनेक मुलाखतींमध्ये त्यांनी त्यांचे अनुभव शेअर केले आहेत। सचिन पिळगावकर तसेच त्यांची पत्नी सुप्रिया पिळगावकर आणि आता त्यांची लेक श्रेया पिळगावकर देखील अभिनयात आपलं नाव कमावते। सय्यारा चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर धूम आहे। या चित्रपटानं 500 कोटींचा आकडा पार केला। या चित्रपटातून डेब्यू करणारे अहाना पांडे आणि अनिता पड्ढा मोठे स्टार बनलेत। आता या चित्रपटाच्या हिरोईनची एक पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे। अहान पांडे आणि अनित पड्ढा स्टारर रोमॅन्टिक म्युझिकल ड्रामा सय्याराला प्रेक्षकांकडून भरपूर प्रतिसाद मिळतो। या चित्रपटाने जगभरात 500 कोटींचा आकडा पार केला आहे।